आज येथे पंकज भाऊंना शेवटचा निरोप देण्यासाठी दुःखित अंतःकरणाने उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, आपण सर्वजण त्या वामन कुटुंबींच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्या भाऊंची कुटुंबिक माहिती इथून पहिल्या सर्व वक्त्यांनी सांगितली. त्याच्यातून मला एवढंच सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं ह्या भाऊ जरी शरीराने आपल्यातून गेले असतील, पण त्यांचं जे कार्य आहे ते कार्य सदैव आपण पुढे चालू ठेवावं. हा एवढंच मी खऱ्या अर्थानं त्या सांगू इच्छितो. आणि भाऊला माझ्या गाडगे कुटुंबियांच्या वतीने, त्याचप्रमाणे नंदगाव सावरणाने आमच्या सर्व माता भगिनी असतील, बंधू असतील, यांच्या वतीने, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीने, विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या वतीने या भावांना शेवटची आदरांजली समर्पितो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय रघुनाथ शेट लेंडे यांनी आपली आदरांजली व्यक्त करावी. तदनंतर मी सन्माननीय शरदरावजी लेंडे साहेब, आपण पिंपळवंडी ग्रामस्थ आणि पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातील सर्व परमाननीय गुरुवर्य हरिभक्तपरायण सरकटे महाराज, शोकग्रस्त किंबहुना दुःखाचा धक्का बसलेलं वामन कुटुंब, त्यांचे सगळे नातेवाईक, पंचक्रोशीतून या कुटुंबियांना धीर देण्यासाठी उपस्थित असलेल्या बंधुवारी भरले स्वर्गीय पंकज भाऊ शिवाजी वामन, कर्तव्य तरुणाला आम्हाला श्रद्धांजली वाहताना थोडंसं अवघड वाटतं. अनेक त्यांनी या वामन परिवाराचा असलेला मूळ जो काही स्रोत आहे, मूळ ठिकाण आहे, पिंपळवंडीचा उल्लेख केला. अशा पिंपळवंडी गावामध्ये पिराजी दगडू वामन बाबा हे 100 वर्षापूर्वीचं एक जुन्या काळातलं व्यक्तिमत्व. त्यांचं जो काही कुटुंब कबीर आहे, त्या कबिरामध्ये वामन परिवारात रघुनाथ शेट यांची आत्या शिवाजीदादा वामन यांची भगिनी, 2 मुली त्या ठिकाणी लिहिल्या असल्यामुळं आमच्या परिवाराचा नाही, वामन परिवाराच्या घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध राहिला. पुढे चालून पाहुण्यांच्या ओळखीला ही मंडळी मूळ वामन पट्ट्याची लेंडे स्थळामध्ये जमिनी करायला आली. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आमच्याच वाढवडण्याच्या थोडंफार जमिनी या मंडळींनी जवळच्या नात्यात त्या ठिकाणी खरेदी केली आणि आमच्याकडे हे कुटुंब स्थायिक झाले. पंकज भाऊचन यांचा जो काय संबंध आहे, त्यांच्या वडिलांचं नाव कागदोपत्री शिवाजी आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणून त्यांना ओळखतो. स्वर्गीय बाबूराव पिराजी वामन यांचे शिवाजीदादा हरिचंद्र असेल, स्वर्गीय गजानन असेल, म्हणजे रामदास विनायक, त्या सगळ्यांचं ते आजोळ. ज्ञानेश्वर माऊली आणि आम्ही 5-7 वर्षांना आमच्यापेक्षा मोठे असतील, परंतु लहानपणापासून त्यांची आणि आमची वस्ती एकत्रित असल्यामुळं जेवण खाणं, शाळा, एकत्र खेळ, हे सगळ्या गोष्टी केल्या. शिवाजीरावचा माऊलीला धाडस करायची सवय असल्यामुळं मला तर 96च्या काळामध्ये ते इकडं शेती करायला आले. वाट्याने घेतली होती का कोणाची कसे करत होते, परंतु अंकुशाची आमची सुद्धा चर्चा झाली. धाडस त्याच्यामध्ये खूप होतं. विक्री इतर शेतकऱ्यांनी 1 ट्रक शेणखत टाकलं तर माऊलीचे 3 ट्रक असायचे. माऊली कर्नाटक पिकवली ती पंचक्रोशी तालुक्यातल्या आमच्या गावातली तर अनेक शेतकरी आठवड्यात 1 दिवस सुट्टी काढून त्यांची टोमॅटोची शेती पाहिली. धाडसामध्ये हिशेब नव्हता, त्याच्यामुळे अडचणीत आले. आमचे भाऊ शेजारी शेती असल्यामुळं शेतीतून त्यांना विकावं लागते. परंतु बघू असेल, पंकज असेल, शिक्षणानंतर वडिलांच्या बरोबर इकडे आले. त्यांनी धीर धरला. बाबांनी सांगितल्याप्रमाणे धीर धरला, कष्ट केले. त्याचं कर्तृत्व आम्हाला सांगायची गरज नाही, इथल्या सगळ्या पंचक्रोशीला माहीत झालं. त्या कर्तृत्वाच्या जोरावर जुन्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये आत्ताच्या काळात सत्यशील दादाला बरोबर जी टीम घ्यायची, तर अनेक शिष्टमंडळ अनेक गावची गेली असते. म्हणजे एकमेव पंकज भाऊ असा आहे की सत्यशील दादा त्याच्या घरी आले, तुला डायरेक्टर करायचे, ते त्याचे कर्तृत्व नाही त्यांनी सिद्ध केलं. आम्हाला खूप अभिमान वाटला. आमच्या मुलातला एक मुलगा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर न मागता विना कटकटी कोणत्या प्रकारचा बसला नाही, तो कर्तृत्वाने डायरेक्टर झाला. आम्ही सगळ्या मंडळींनी
आमच्या ग्रामदेव म्हणून मातेच्या तिथे विकीर होता, त्याचा सत्कार केला. मला अभिमान वाटतो. एवढं मोठं कर्तृत्व त्यांचे वडील शिवाजीदादा तथा मावडी आमचे जेव्हा लेकर मधल्या काळात त्यांचं निधन झालं. वडोदशेठ बेनके साहेबांचे एकाच दिवशी निधन झालं. तस्करीला इथे येता येणार नाही म्हणून आज त्या दिवशी आम्ही इथं आलो. कुटुंबाला भेटलं पाहिजे इथं व्यवस्था झाली. संजय भाऊन ही सगळी मंडळी इथं आज त्या दिवशी सगळ्या व्यवस्था करतोय. फार मोठ्या सुविधा या गावात बांधून त्या ठिकाणी वडिलांच्या स्मरणार्थ करायच्या ठरवलं. कारण या गावचं ते भाग बनलं. पंकजला बारकाईने मी त्या दिवशी पाहिजे. मला संजय भाऊ सांगत होते की जवळजवळ 100-150 बारी आहेत कॉपी इकडे तिकडे करायची. फक्त पंकजला एकट्यालाच माहिती आहे, बघू शकलं काही माहीत नाही. आणि एवढं मोठं कर्तव्य आम्हाला फार समाधान वाटतं. आता पंकज भाऊ जाण्याच्या अगोदर 2 दिवस सत्यशील दादाच्या घरी स्वर्गीय शेठबाबा आणि मातोश्री हिराबाईची पुण्यतिथी होती. मी गेलो, वेळेत गेलो. कार्यक्रमात थोडा उशीर होता. पंकज भाऊ मला भेटला. काय कोण झालं का म्हणजे खूप त्याची बारकाईने विचारपूस केली. असं सोडणे माझ्या बरोबर त्याच्या पाठीवर हात फिरवला, त्याचं कौतुक केलं. दुसऱ्या दिवशी तो मला धर्मा लग्नात भेटला. त्यांचा आजोळ हिवरे बुद्रुक हांडे परिवार, त्या हांडे परिवार नमस्कार करतो. रघुनाथ शेट्टी मला सांगतो परत एक वेळ मला पंकज समोर मला क्लिक झालं की याच्या आजोळच्या घरामध्ये येतात. मी माईकवर त्याचं नाव घेतो, सगळ्यांनी ऐकलं. दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची बातमी कुटुंबाची काय अवस्था असेल, आमची काय अवस्था असेल, म्हणजे सगळं चिंतन एवढं करतात का. जानेवारी असताना अशा प्रकारचा मृत्यू येतो. काय विधात्याच्या हातात आहेत त्याच खऱ्या काय गोष्टी. मला विषय झालं. आम्ही सगळीच मंडळी होतो. अंत्यविधीच्या दिवशी एवढ्या मोठी गर्दी आम्ही इकडच्या भागामध्ये जी पाहिली पंकजसाठी या मुलांनी काय इथं विश्व होते याची आम्हाला प्रचिती आली. मग त्या काळात एक वेळा कुटुंबियांना भेटायला लोक चर्चा केली. तर वाटलं तुला आता इकडचं ही माहिती आहे का सगळं, तुला एवढा मोठा व्यापार चालला तर याची मोठी साथ होती. त्यांनी ते मान्य केलं तर मला 90% मला माहिती आहे, पण फक्त बरोबर माहिती मला सगळं बारकाईने आता जे काय शेतीचं ते सुद्धा माहिती करून घ्यावं. बघू शकलं म्हटलं आता आहे एवढं सांभाळा, मोठा वेळ वाढवू नका आता, कारण तुझ्यावर एकतर बरीचशी जबाबदारी. पंकज भाऊजी मुलं, त्यांची पत्नी आता बरोबर असते, त्यांची माता सिंधुबाई, या सगळ्यांना आता तुलाच पाहायचे. या मुलांमध्ये आता त्याच्या मुलाचा सांभाळ करून त्यांना त्याच्या मार्गाला लावायचे, त्यांचं कर्तृत्व सिद्ध करायचे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मोठा परिवार वामन परिवार आज आमच्या वस्तीमध्ये राहतो. तिकडं बरीचशी भावंड आहे, त्यांची चुलत भावंड ही सगळ्यांनी आमच्या ग्रामदैवताच्या तिथं काहीतरी पंकज भाऊचं स्मरण राहावं म्हणून काही कल्पना तिथे योजलेल्या आहेत. एवढं मोठं कर्तृत्व करत असताना निर्व्यस्ती राहायचं, लोकांच्या मदतीला जायचं, दुसऱ्या गावामध्ये जाऊन तिथं गावचा प्रमुख व्हायचा. तर संजय भाऊन त्यांनी सांगितलं की आमचा एक आधारवड होता, या गावचा आधारवड, त्या संस्थेचा आधारवड, एवढं सगळं कर्तृत्व करून आपल्या स्मृती आहेत. म्हणतात ना, चांगली माणसं जी लोकांना आवडतात ती देवाला आवडतात आणि देव घेऊन जातो. जसा काळ जाईल तसं दुःख हळूहळू बाजूला सरेल, परंतु पंकज भाऊच्या स्मृती या कायम स्वरूपाला राहणार आहे. माझ्या पेपरवाडीच्या परिसरामध्ये आणि जवळचे नाते संबंधित असल्यामुळे खूप काही सारी मंडळी या ठिकाणी आली. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी पंकज भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम तत्सत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.